आपल्या परवानगीने सर्वात पहिले एक अभिनंदनाचा प्रस्ताव मी या सभागृहाच्या माध्यमाने मांडू इच्छितो की जे आता एक ऐतिहासिक निर्णय सन्माननीय आपले राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी कर्जमाफीच्या संदर्भातला घेतला, त्यासाठी एक अभिनंदनाचा प्रस्ताव मी या सभागृहामध्ये मांडत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2024 मंजूर करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलेला आहे. या योजनेच्या अंतर्गत पालघर जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जमाफी झालेली आहे आणि याच्यामध्ये यासाठी माननीय मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब, त्याचबरोबर राज्याच्या उपमुख्यमंत्री महोदया पवार मॅडम, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, त्याचबरोबर आपले राज्याचे कृषी मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नाईक साहेब यांच्या सगळ्यांचे मी आभार मानतो. यासाठी हा अभिनंदनाचा प्रस्ताव मी मांडत आहे. सन्माननीय सदस्य श्री निरंजन डावकरे जो अभिनंदन ठराव मांडला त्याला माझा नमूद आहे. सर्वांना ते ठराव पास झाला असं हा तुमचं करा. एकच विषय जो मला घ्यायचा आहे की याच्यामध्ये आपल्याकडे शिक्षणाचा जो विषय आहे या जिल्ह्यामध्ये सातत्याने मी असते, मंत्री साहेब असतील, आम्ही या इकडे बैठका घेऊन सीओ साहेब असतील, त्याचबरोबर शिक्षणाधिकारी असतील यांच्याकडे सातत्याचा फॉलोअप करत असतो. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे बरेच विषय हे प्रलंबित आहेत. काही विषय 2022 पासून आहेत, काही विषय 6 महिने पासून पेंडिंग आहेत. म्हणजे मी पूर्ण एक यादी आणलेली आहे ती मी आपल्याकडे सुपूर्द करतो. आपण त्याच्यावरती योग्य कारवाई करण्याची विनंती करावी. याच्यामध्ये सभापती महोदय, दादा पालकमंत्री महोदय, वरिष्ठ वेतन श्रेणीचा जो प्रस्ताव आहे 5 प्रस्ताव 6 महिन्यापासून पेंडिंग आहे. मेडिकल बिलाचे 4 प्रस्ताव हे 6 महिन्यापासून पेंडिंग आहे. विद्युत नामावलीचे 2022 पासून 4 प्रस्ताव पेंडिंग आहे. पगारांना मान्यता असेल, वेतनोत्तीचे प्रस्ताव आहेत. असे अनेक प्रस्ताव महिने दादा याच्यामध्ये पेंडिंग आहेत आणि शिक्षक आपले खेटा घालतात, त्यांना आज या उद्या या परवा या असं करूनच तारखा दिल्या जात आहे. तर याच्यामध्ये म्हणजे आपल्याकडे विनंती आहे की आपण निर्देश देऊन हे त्वरित करण्याचे आदेश द्यावे. माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा पालघर यांनी या गोष्टीची नोंद घ्यावी. सन्माननीय आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे यांनी जी लोकांच्या अडीअडचणीचं मांडलेल्या आहे आणि याची पूर्तता इन टाइम होणं गरजेचं आहे आणि जितक्या शक्य तितक्या लवकर करून माननीय ॲडव्होकेट निरंजन डावकरेंना ते काम झाल्याचं अवगत करून द्या. 15 दिवसात त्यात नाही करून टाका. कोण शिक्षणाधिकारी कोण आहे? बोला अडचण असेल ते सांगा. काही अडचणी चेक करून ते तात्काळ निकाली करतो. ओके, छान.